राज्यातील चारही परिवहन मंडळाकडून बस भाडे वाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे। त्यामुळे येत्या दिवसात बस भाडे वाढण्याची शक्यता आहे। इंधन दरवाढ, बसचे सुटे भाग आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाल्याने परिवहनच्या एकूण खर्चावर ताण वाढलाय। त्यामुळे परिवहनला तोटा सहन करावा लागतोय। यासाठी 10 ते 15% दरवाढ करावी असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला जाणार आहे। परिवहन, कल्याण कर्नाटक आणि BMTC अशी 4 परिवहन महामंडळे आहेत। या चारही महामंडळाकडून शासनाला तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रवाशांना वाढीव तिकीट द्यावे लागणार आहे। शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांचा अतिरिक्त ताण सरकारवर वाढलाय। त्यामुळे शासनावरही अतिरिक्त ताण पडू लागला आहे। 2020 नंतर आतापर्यंत तिकीट दर वाढ झालेली नाही। त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च वाढू लागलाय। मागील 4 वर्षात 4000 कोटी रुपये खर्च परिवहन मंडळाकडून झालाय। यामध्ये नवीन बसही खरेदी करण्यात आल्यात। मात्र उत्पन्न जैसे थेच आहे। त्यामुळे तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला जात आहे। याबाबत परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी देखील दुजोरा दिलाय। त्यामुळे येत्या काळात तिकीट दर वाढण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत। महादेव पवार, कन्नडमा न्यूज नेटवर्क, बेळगाव।